मित्रांनो, आज नागपूरला चाललोय. बाबा ट्रॅव्हल्स. पुणे ते नागपूर. समृद्धी हायवेने जातं म्हणतात, माहित नाही. गाडीतनं प्रवास स्लीपर कोच मधनं हा एक अनुभव बघू आता. ही पुण्यातनं संगमवाडी आहे ना, संगमवाडीच्या इथं यांचं स्टार्टिंग पॉइंट आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि माझी गाडी निघाली ते नागपूरच्या दिशेने. खरं तर हा माझा असा पहिलाच प्रवास आहे. मी स्लीपर कोचमधनं निघालोय. पडदे लावले आणि मी खरं तर आराम करायचा निर्णय घेतला, कारण आता शूट करण्यासारखं फारसं काही नव्हतं. बाय बाय पुणे. रात्री 9 वाजता आमची गाडी आली. ती नगरच्या अलीकडं असलेल्या सुपा या गावात. तिथं स्माइलस्टोन नावाचं एक हॉटेल आहे. तिथे आम्ही जेवायला थांबलो होतो. निखिलेश असेल का? बरं. जेवण झालं, बाहेर आलो तर गाडी उभी होती निघण्यासाठी. एक 5-10 मिनिटात सगळे प्रवासी मग बसमध्ये चढण्यासाठी जमा व्हायला लागले आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. गाडी आमची निघेपर्यंत 9:30-9:45 झाले होते. मग आता मी झोपण्याचा निर्णय घेतला. रात्री 1 वाजता मला जाग आली. तेव्हा बाहेर डोकावून पाहिलं तर गाडी आमची नुकतीच समृद्धी महामार्गावरती जायला सुरू झाली होती. जालन्याच्या आसपास आम्ही होतो कुठेतरी. इथून आमचा प्रवास सुरू झाला तो नागपूरच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून. मग असंच 1-2 ठिकाणी गाडी समृद्धी हायवेवरती पेट्रोल पंपवरती चहासाठी वगैरे थांबत होती, वॉशरूमसाठी. आणि असं करत मला वाटतं पहाटे 5:45-6च्या सुमारास मला नागपूरचा जो एक्झिट आहे, जो टोल आहे, तो नजरेस पडला. म्हणजे साधारण 6 वाजेपर्यंत आमची गाडी आता नागपूरच्या हद्दीत दाखल झाली होती. इथून मला वाटतं साधारण नागपूर शहर तरी 30-1 किलोमीटरवरती आहे. म्हणजे मला साधारण अजून एक अर्धा ते पाऊण तास लागणार होता. स्लीपर कोच जरी असला तरी मला झोप म्हणावी अशी शांत झोप लागली नव्हती आणि त्यामुळेच मी हॉटेलवर जाऊन झोपलो. ते दुपारनंतरच उठलो. तो दिवस माझा सगळा आळसण्यातच गेला. खरा तर आज नागपुरात माझ्याकडे वेळ होता, त्यामुळं मी ठरवलं की नागपूर भटकंती करूया, नागपूर हिंडूया. म्हणून गाडी हायर केली आणि नागपूर फिरायला बाहेर पडलो. तो बीच में अभी जो बाढ़ आ गया था तो इसी का चोकअप होने के लिए चोकअप वो नया कंस्ट्रक्शन जब बना ना तो उसकी वजह से, मगर हमेशा होता नहीं है वो. यानी आज हिस्ट्री में आज पहली बार हुआ लास्ट टाइम. तो ये नदी की वजह से, नदी की वजह से नहीं, वो बारिश ही बहुत ज्यादा हो गई थी. अब ये कौन सा चौक है, इसको क्या बोलते हैं? ये है कॉटन मार्केट स्क्वायर. कॉटन मार्केट. हाँ, इसको कॉटन मार्केट इसलिए कहा जाता है क्योंकि जमशेद सिंह टाटा की सबसे पहली जो कॉटन कंपनी थी, कॉटन टेक्सटाइल, मॉडल मिल और एम्प्रेस, वो यहीं पे थी. यहाँ से 1 किलोमीटर आगे. ओके. तो वो अभी
अभी बंद हो गई है। तो यहाँ पे पूरा कॉटन विदर्भ का जो भी है नागपुर रीजन का वो सारा जमा होता था। सीताबर्डी यानी सीताबर्डी फोर्ट है यहाँ पे, अच्छा, जहाँ पे महात्मा गांधी जी को इम्प्रिजन किया था अंग्रेजों ने। वहीं पे टेकड़ी गणेश का मंदिर है जो विदर्भ का अष्टविनायक है। आणि थोड्याच वेळात आम्ही टेकडी गणेश मंदिरापाशी आलो. मला इथं आल्यावरती एक खूप छान रंजक माहिती मिळाली. ती म्हणजे एकतर हे गणेश मंदिर विदर्भाच्या अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी एक आहे. दुसरं, हे मंदिर 250 वर्ष जुनं आहे. 250 वर्ष जुना इतिहास आहे या मंदिराला. आणि या मंदिराची एक खूप अनोखी गोष्ट आहे. म्हणजे या मंदिराच्या आतमध्ये हे जे वृक्ष दिसतंय आपल्याला, या वृक्षाला ब्रह्माचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. आणि याची एक आख्यायिका आहे, कथा आहे. या गणपतीला दर चतुर्थीला आणि एकादशीला चांदीचा मुकुट चढवतात असं मला इथं माहिती मिळाली. खूप छान, सुंदर, प्रसन्न असं वातावरण आहे मंदिरातलं. मी आलो, नमस्कार केला, 10 मिनिटं बसलो तिथं आणि थोड्या वेळानं पुढच्या प्रवासासाठी निघालो. समोर आपला रेल्वे स्टेशन आहे. बर, म्हणजे नागपूर सेंट्रल रेल्वे. सेंट्रल रेल्वे. हा कॉटन मार्केट आहे. कॉटन मार्केट. आता इथे सगळं व्हेजिटेबल बनतं. अच्छा. मार्केट आहे, फ्रूट मार्केट. आम्ही आत्ता इथून निघालो होतो ते पोद्दारेश्वर राम मंदिरात जाण्यासाठी. जो मुख्य रस्ता होता तिथे ट्रॅफिक जॅम होतं, म्हणून आमच्या चालकानं गाडी आतमध्ये मार्केट परिसरातून नेली. थोड्याच अंतरावरती असलेल्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात पोचलो. अगदी मागच्या वर्षीच म्हणजे 2023 मध्ये या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मंदिरात प्रवेश करताच एक गोष्ट आपल्याला लगेच जाणवते, ते म्हणजे खूप सुंदर राजस्थानी पद्धतीचं असलेले बांधकाम आणि या बांधकामामध्ये वापरण्यात आलेला संगमरवरी दगड. संगमरवराचा मुबलक वापर करण्यात आलाय. पोद्दारेश्वर राम मंदिर असं जेव्हा आपण ऐकतो आपल्याला वाटते फक्त रामाचं मंदिर असेल, तर तसं नाही. याच मंदिरात महादेवाचं पण एक छान मंदिर आहे. खूप सुंदर महादेवाची पिंड आहे इथं. आणि ह्या मंदिराचे 2 उत्सव होतात. एक रामनवमीचा मोठा उत्सव असतो, त्याचसोबत महाशिवरात्रीचा एक खूप मोठा उत्सव इथं साजरा केला जातो. रामनवमीला तर म्हणे इथं शोभायात्राही काढण्यात येते. मंदिराचा परिसर बाहेरून जर पाहिला तर एखाद्या हवेलीसारखा वाटतो. मित्रांनो, मंदिरात प्रवेश करताना केल्यावरती उजव्या हाताला आपल्याला एक स्मारक दिसतं आणि ते स्मारक आहे या पोद्दार दाम्पत्याचं. ज्या कुटुंबियाच्या नावानं पोद्दारेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं ते हे पोद्दार कुटुंबीय आहेत. यांची माहिती अशी आहे की हे राजस्थानचं मूळ राजस्थानातले असलेले ही कुटुंब व्यवसायानिमित्त नागपुरात आले आणि नागपुरात यांनी मिल स्थापन केली आणि त्या मिलच्या आवारातच हे मंदिर उभारण्यात आलं होतं. याच मंदिरात मला हा एक अनोखा फलक पाहायला मिळाला, ज्याच्यावरती प्रभू श्रीरामांना वनवासाच्या काळात ज्या ज्या भागातून त्यांनी भ्रमण केलं ती स्थळं इथं या नकाशावर दाखवण्यात आली आहेत. आता इथून बाहेर पडलो ते पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी. हे फिश मार्केट आहे. ओके. विदर्भाला येतात पण मग हे गोड पाण्यातले, तलावातले, नदीतले असतात, समुद्राचं नाही. नागपूरच्या मित्रांनो, मी मासे या विषयातलं एक्सपर्ट नाही. मी फक्त एवढाच विचार केला की समुद्र जवळ नाही
नागपूरला, त्यामुळं समुद्रातले मासे इथं मिळत नसतील. पण जर समुद्रातलेही मासे मिळत असतील नागपूरकरांना तर कृपया इथं कमेंट करून सांगा मला. मित्रांनो, नागपूरमध्ये एक गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे इथं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यातही प्रामुख्यानं 2 गोष्टी. एक तर नागपूरमध्ये असलेलं मेट्रोचं जाळं, हे तुम्ही नागपूरमध्ये प्रवास करताना जाणवतंच, दिसतंच. आणि त्याचसोबत भरपूर असलेले फ्लायओव्हर्स. हे काय मेट्रो स्टेशन? हे कस्तुरचंद पार्क हे दिसत ना, हे ओपन मीटिंग हॉल आहे. अच्छा. हे कस्तुरचंद पार्क आहे. इथे बँड मार्च होतं आर्मीचं आणि पोलीसचं. हे आर्मीचं इन्फंट्रीचं हेडक्वार्टर आहे, नॉर्थ महाराष्ट्र, गुजरात. अच्छा. इथे आतमध्ये सीताबर्डी पोर्ट आहे. सीताबर्डी पोर्टची हे ओके, ही बाउंड्री लाईन आहे. आर्मी बेस आहे हे. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातचं आर्मी कमांड. ओके. आपण थोडंसं 0 माईलकडे जाऊ. ओके. हा आरबीआय स्क्वेअर, ही आरबीआय त्याला संविधान स्क्वेअर सुद्धा म्हणतात. दाखवलं ते बाबासाहेबांचं मूर्ती तिथे त्यांनी वाचून दाखवलं, तसं त्यांच्या हातात ती कॉन्स्टिट्यूशन आहे. अच्छा. बरोबर. हे समोरचा जो आता सिग्नल दिसत आहे ना, तो 0 माईल आहे. तिकडे कन्याकुमारी समुद्र, तर इकडे हिमालय. हा सेंटर पॉइंट येतो. हा, इकडे राईटला गेला तर मुंबई समुद्र, इकडे गेला तर कोलकाता. त्याचा केंद्र, हा सेंटर आहे आपल्या इंडियाचं. हो. अच्छा, ते हे आहे का शहीद स्मारक? ओके. हा ब्रिज जो आहे समोरच्या पॉइंटचा, तो त्या. आता आम्ही आलो ते ऐतिहासिक अशा 0 माईल स्टोन अशी, म्हणजे 0 मैलाचा हा दगड. 0 मैल याच्यासाठी कारण इथून हा केंद्रबिंदू भारताचा मानला गेला. इथून मोजणी करण्यात आली. जेव्हा अखंड भारत होतं त्यावेळेस नागपुराच्या या ठिकाणावरनं भारताची मोजणी झाली. इथून कन्याकुमारी किती किलोमीटर आहे, तर काश्मीरचं शेवटचं टोक आपलं किती अंतरावरती आहे, त्याचसोबत गुजरात इथून किती लांब आहे, तर हैदराबाद किंवा कलकत्ता किती अंतरावरती आहे, या सगळ्याची मोजणीची सुरुवात झाली ती इथून. याची नेमकी तारीख कुठं सापडत नाही आहे, याचं नोंद अशी नाही आहे. हा जो खांब आहे, हा जो स्तंभ आहे, या स्तंभाची अष्टकोनी हा स्तंभ आहे. आणि त्याचं कारण असं आहे की इथून 8 दिशांना जवळ असलेली जी शहर आहेत त्या शहरांचं नागपूरपासून असलेलं अंतर हे अगदी सटीक मोजण्यात आलेलं आहे. त्याचसोबत इथं बाहेर हा मैलाचा दगड आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यात कन्याकुमारी 1600 किलोमीटर आहे आणि हैदराबाद 485 किलोमीटर दिसतंय. या बाजूला आपण आलो पलीकडच्या बाजूला, तर आपल्याला दिसतं की इथून वाराणसी आहे 729 किलोमीटर आणि जबलपूर आहे 273 किलोमीटर. भारताच्या भूगोलातला एक महत्त्वाचं हे ठिकाण आहे, पण थोडं अडगळीत काय माहीत नाही. महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळं रिझर्व्ह बँकेची पण इथं बिल्डिंग आहे. आणि मागाशीच मी तुम्हाला म्हणालो होतो ना की नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लायओव्हर्सचं जाळं आहे. आणि अशाच एका फ्लायओव्हरवरती आम्ही चढलो आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत नागपूर महानगरपालिकेची ही मोठी वास्तू पाहिली. आम्ही जसं पुढे जात होतो मला ड्रायव्हर साहेब नागपूरबद्दल अजून छान छान माहिती देत होते. 270 किलोमीटर्सवर पचमढी हिल स्टेशन. ओके. नागपूरला इंडियाचं सगळ्यात सेफ सिटी याच्यासाठी पण म्हणतात. जिओग्राफिकली सेफ आहे, पण कधी होत नाही झाला. अच्छा. ब्रिटिश इथे आले. ब्रिटिशांना पहिले समजत नव्हतं ना, ते आपल्या कलिकत साऊथ मधून तर आले आपल्या इकडे, म्हणजे वेस्ट पासून आपल्या इकडे एंट्री झाली. पण त्यांना आल्यानंतर ते तिकडे जात होते इंडियाच्या तिकडे लोकांसोबत. त्यांना माझ्या गाडीचे चालक उत्साही होते, त्यांना प्रचंड अभिमान आहे नागपूरकर असण्याचा आणि नागपूरची माहिती पण त्यांना भरपूर आहे आणि ते छान माहिती देत होते. मी ऐकत होतो आणि असा आमचा प्रवास चालू असतानाच साधारण 20 ते 25 मिनिटात मला वाटतं आम्ही आलो ते एका टोलनाका, म्हणजे आम्ही क्रॉस केला आणि तो टोलनाका ओलांडून पुढे आल्यावरती
रस्त्याच्या डाव्या हातालाच आपल्याला दिसते एक भव्य मोठं प्रवेशद्वार. सगळ्यात पहिला आश्चर्याचा धक्का मला बसला तो इथली माहिती वाचून की गोरेवाडा इंडियाज लार्जेस्ट झू हे मला माहीतच नव्हतं. मला वाटतं मित्रांनो आपल्यालाही बऱ्याच जणांना माहीत नसेल. म्हणूनच पुढच्या भागात ह्या गोरेवाडा झूच्या संदर्भात सर्व माहिती मी पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला देतो. टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.